कापडण्यात 17 लाखांचा आरो फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद, घागर नळाला लाव आंदोलनाने प्रशासनाला इशारा। साक्री तालुक्यातील कापडणे येथे 17 लाख रुपये खर्चून उभारलेला आरो फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली थेट प्लांटच्या ठिकाणी घागर नळाला लाव आंदोलन केले। वर्षभरापूर्वी महिनाभरात हा प्लांट सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते, मात्र वर्ष उलटूनही शुद्ध पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांनी आरो प्लांटचे पूजन व पुष्पहार अर्पण करत नळाला प्रतिकात्मक घागर लावून तीव्र घोषणाबाजीसह प्रशासनाचा निषेध केलाय। आंदोलनाचा इशारा मिळताच घाईघाईने दुरुस्ती काम सुरू करण्यात आले, परंतु प्लांटच्या मोटारी जळालेल्या निघाल्या असून दुरुस्ती दरम्यान एका कर्मचाऱ्याला विजेचा करंट लागल्याची गंभीर घटना घडली। त्यामुळे प्रशासनाने कोणतीही घाई न करता संपूर्ण यंत्रसामग्रीची तांत्रिक व विद्युत सुरक्षा तपासणी करावी, तसेच प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासून ते पिण्यायोग्य असल्याचा अहवाल आल्यानंतरच पाणी पुरवठा सुरू करावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली। या आंदोलनादरम्यान एकही जबाबदार अधिकारी किंवा ठेकेदार उपस्थित न राहिल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील अशी मागणी मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नवल अण्णा पाटील, विश्वासराव देसले, दिनकर पाटील, कवी दिलीप पाटील यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, सहसंपादक अनिल बोराडे, साक्री। आज आमच्या कापडणे गावात आम्ही सर्व ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या फिल्टर प्लांटच्या बंद कामाजवळ आमचं सर्व ग्रामस्थांचं धरणे आंदोलन व घागर नळाला लाव हे आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आमच्या कापडणे गावात धुळे तालुक्यातील सर्वात कापडणे मोठे गाव असून सर्वसामान्य लोकांना मूलभूत आम्हाला शुद्ध पाण्यापासून संपूर्ण गाव अनेक वर्षापासून वंचित आहे। आमच्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब लोक असतील, मजुरी करणारे लोक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वांना गरीब श्रीमंत सगळ्यांना आज अनेक वर्षापासून विकतचं पाणी घ्यावं लागतंय। अशा अनेक समस्या आम्हाला सामोरे जात असताना आमच्या कापडणे गावात अगोदर 3 कोटीची योजना आली, पण त्या योजनेची संपूर्णपणे त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला। त्या योजनेमुळे आमच्या कापडणे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नाही। त्यामुळे आम्हाला आता थोड्याच दिवसापूर्वी 3 वर्षापूर्वी कापडणे ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी खर्च करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती, पण त्या पाणी पुरवठा योजनेत अक्षम्य त्रुटी असल्यामुळे जिथं पटेल तिथं पाईपलाईन टाकण्यात आल्या, जिथं पटेल तिथं ट्रीटमेंट प्लॅन करण्यात आला व हे जे संबंधित पाणी पुरवठा समिती होती, ग्रामपंचायत पदाधिकारी होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आम्हाला त्या 9 कोटीच्या योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला असून त्या योजनेतनं सुद्धा आम्हाला 9 लिटरसुद्धा पाणी ग्रामस्थांना आजपर्यंत मिळालेलं नाही। एवढा आम्हाला संघर्ष करत असताना आम्हाला 5 वर्षापूर्वी आमच्या कापडणे ग्रामपंचायतीने 17 लाख रुपये खर्च करून एक फिल्टर प्लांट मंजूर करून आला, ज्याच्यात सर्वसामान्य माणसांना फुकट तर नाही पण 5 रुपयाचा कॉईन टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून पाणी देऊ असं आम्हाला सांगण्यात आलं होतं व ते फिल्टर प्लांट 17 लाख रुपयाचा गडीवर बसवला होता, पण त्याच्यातनं तो संपूर्णपणे फेल झाला। तिथून कोणालाही पाणी मिळालं नाही व तो प्लॅन्ट अक्षरशः भंगारात आमच्या शाळेत टाकण्यात आला। पण आमच्या संपूर्ण जागृत ग्रामस्थांच्या व संघर्ष समितीच्या सर्व तरुणांच्या पुढाकारामुळे तो आम्ही मागील वर्षी आंदोलन केलं। त्यावेळेस आम्हाला ज्या संबंधित जे जलजीवनचे ठेकेदार होते व जलजीवन मिशनचे अधिकारी असतील, BDO असतील, संबंधित सर्व प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही 1 महिन्याच्या आत तो फिल्टर प्लांट चालू करून देऊ व ग्रामस्थांना 5 रुपये टाकून पाणी उपलब्ध होऊन जाईल। पण त्या घटनेला आज 1 वर्ष झाला असून कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला आज पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे। तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांना या समस्येवर तात्काळ जर तोडगा नाही निघाल्यास आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व या संपूर्ण प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील ही सर्वांनी नोंद घ्यावी। आज कापडणे गावात समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने 17 लाख रुपये खर्च करून जो आरो फिल्टर प्लॅन चालू केलेला होता 2020 साली, तो नेमका गावासाठी, लोकांसाठी का फक्त वैयक्तिक टक्केवारीसाठी का स्वतःचं काही हित जोपासण्यासाठी
2020 साली सुरू करण्यात आलेला आरो फिल्टर प्लॅन आज 6वं वरीस लागून गेलं. 6 वर्षामध्ये 6 थेंब पाणी जर त्या आरो प्लॅनमधून निघत नसेल तर 17 लाख रुपये खर्च करण्याचा अट्टहास त्यावेळेस का करण्यात आला आणि करण्यात आला मग सुरू आरो फिल्टर प्लॅन सुरू का केला नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2025ला कापन्ने ग्रामस्थांच्या वतीने व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा सदर हा प्लॅन निदर्शनास आला. सदर जल मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे ज्या ठिकाणी आरो प्लॅन होता त्या ठिकाणी जल मिशनच्या वतीने हा प्लॅन तोडून तिथे पाण्याची टाकी उभारली. पण आरो प्लॅन काढण्याची परवानगी न घेता त्यांनी तिथे त्या जागेवर पाण्याची टाकी बांधली. त्यानंतर जे जल मिशनचे ठेकेदार आहेत परशुराम देवरे साहेब यांनी सदर हा प्लॅन काढून 5 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा इथे ठेवण्यात आलेला होता. धुडखात पडलेला होता. धुडखात पडल्यानंतर मागच्या वर्षी आंदोलनाच्या निदर्शन आल्यानंतर त्यांनी व ग्रामपंचायतीने अशी लेखी स्वरूपात माहिती दिली आणि हे दिलं की आम्ही आंदोलन संपल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला पाणी सुरू करून देऊ. त्या गोष्टीला आज 1 वर्ष झालं तरी पण 1 थेंब पाणी आलेलं नाही. सदर याच्या पुढे आणि आज पण सकाळपासून समस्त ग्रामस्थ गागर नळाला लावे आंदोलनाला बसले. आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हणून काही व्यक्ती असतील कोणीही या ठिकाणी आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आंदोलन चालू आहे. उद्या उठून जर हे आंदोलन किंवा ग्रामपंचायतीने प्रशासकांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही उद्या BDO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब यांना निवेदन देऊ. निवेदन दिल्यानंतर त्याची जी पुढची कारवाई सदर आम्ही कापन्ने ग्रामपंचायतीवर 17 लाखाविरुद्ध केस करणार आहोत. ही आमची पुढची दिशा असेल. बस.